नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये ॲडमिशन ऑफ अ पार्टनर हा लेसन नंबर 3 आपण शिकण्यास सुरुवात केलेली आहे. मागच्या थेअरीच्या पहिल्या क्लिपमध्ये आपण काही अभ्यास केला. त्या क्लिपमध्ये आपण न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो या दोन कन्सेप्ट बघितल्या. त्याचप्रमाणे कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर ही पण कन्सेप्ट आपण बघितली. आता आपण न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो कसे काढायचे याचे काही एक्झाम्पल बघणार आहोत. आता इथे मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे बघा. A and B are sharing profits and losses in the ratio of 2:3. They admitted C for 1/4 share in future profit. The new profit sharing ratio of A, B and C will be as under. आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की A आणि B यांचा रेशो आहे 2:3 आणि त्यांनी नवीन पार्टनर सी त्याला ॲडमिट केलेला आहे, म्हणजे प्रवेश दिलेला आहे आणि त्याला प्रॉफिट जो शेअर आहे तो दिलेला आहे 1/4. आणि यावरून आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा काढायचा आहे. मग आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपल्याला प्रथम न्यू रेशो काढण्यासाठी बॅलन्स ऑफ 1 काढावा लागणार आहे. मग त्याचा आपण फॉर्म्युला लिहूया. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. शेअर ऑफ न्यू पार्टनर. बॅलन्स ऑफ 1 म्हणजेच शिल्लक नफा. हा आपल्याला इथे काढायचा आहे आणि हा जो 1 आहे तो आपण टोटल प्रॉफिट ॲझ्युम करत असतो. मग आता 1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग शेअर ऑफ न्यू पार्टनर किती आहे सीला दिलेला? तो आहे 1/4. मग आता 1 वजा 1/4 असं आपण मांडलेलं आहे. इथे आपण छेद घेऊया. त्यानंतर आपण याचा तिरकस गुणाकार करणार आहोत. 4 1 4 वजा 1 छेदस्थानी 4 म्हणजेच इथे आले 4 1 केला 3 छेद 4 म्हणजे 3/4 हा आलेला आहे आपला बॅलन्स ऑफ 1 म्हणजेच रिमेनिंग प्रॉफिट. शिल्लक नफा जो आहे तो इथे आलेला आहे. मग आता आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे आणि मग न्यू रेशो काढण्यासाठी आपण सूत्र मागच्या क्लिपमध्ये बघितलेलं आहे. ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मग आता पहिल्यांदा आपण एचा न्यू रेशो काढूया. एच न्यू रेशो. मग आता एचा ओल्ड रेशो किती आहे? इथे बघा, ए आणि बीचा रेशो आहे 2:3 म्हणजेच इथे एचा ओल्ड रेशो आहे 2/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 किती आलेला आहे 3/4 इंटू 3/4. मग याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, अंशाचा गुणाकार केला 2×3=6 आणि 5×4=20 म्हणजे एचा न्यू रेशो आलेला आहे 6/20
म्हणजेच 6/20. आता आपण बीचा न्यू रेशो काढूया. बीच न्यू रेशो इज इक्वल टू, मग आता बीचा ओल्ड रेशो 3/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 आणि तो आलेला आहे 3/4. आणि मग आपण इथे गुणाकार करणार आहोत. 3 त्रिक 9, 5 चौक 20. म्हणजे बीचा न्यू रेशो आलेला आहे 9/20. आणि मग आता यानंतर आपण सीचा रेशो बघूया. सीच रेशो, आणि सीचा रेशो आहे, सीला जो शेअर दिलेला आहे तो आहे 1/4. आणि मग 1/4. आता इथे एचा शेअर बघितला तर 6/20, बीचा शेअर बघितला तर 9/20. म्हणजे इथे छेदस्थानी 20 येतात. आणि मग इथे जर 20 करायचे असेल तर आपल्याला कितीने गुणावं लागेल? 5ने. मग छेदस्थानी 5ने आणि अंशस्थानी सुद्धा आपण इथे 5ने गुणणार. म्हणजे सीचा रेशो होतो तो इक्वल करण्यासाठी आपण असं केलेलं आहे. 5 1 5, 5 चौक 20, 5/20. म्हणजेच आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळतो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ए, बी अँड सी. मग आता एचा आहे 6/20, बीचा आहे 9/20 आणि सीचा आहे 5/20. म्हणजेच न्यू रेशो आहे 6:9:5. बघा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवताना किंवा आपल्याला जे विचारलेलं आहे ते सोडविताना आपल्याला इथे न्यू रेशो काढायचा होता. आणि न्यू रेशो काढण्यासाठी आपण प्रथम बॅलन्स ऑफ 1 काढून घेतला आणि मग सूत्र मांडलं न्यू रेशोचं, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आणि आपण त्याचे कॅल्क्युलेशन केले आणि त्या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला 6:9:5 असा न्यू रेशो मिळालेला आहे. अर्थात अजून आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट अधिक क्लिअर होणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, आपण पुढील अजून एक प्रॉब्लेम बघूया. X and Y are partners sharing profits in the ratio of 6:4. Z is admitted as a partner. The new profit sharing ratio of X, Y and Z is 10:6:4. Find out the sacrifice ratio. बघा विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला न्यू रेशो दिलेला आहे आणि न्यू रेशोवरून आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला न्यू रेशो दिलेला असेल तेव्हा तेव्हा आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा असतो. मग आता आपण सॅक्रिफाईस रेशो इथे काढणार आहोत. मग आता सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता आपल्याला पहिला जो पार्टनर आहे तो एक्सचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. एक्स सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू, मग एक्सचा सॅक्रिफाईस रेशो काढताना आपल्याला एक्सचा ओल्ड रेशो घ्यावा लागणार आहे आणि मग एक्सचा ओल्ड रेशो आहे 6/10 लेस. त्यानंतर आपल्याला न्यू रेशो घ्यायचा आहे एक्सचा
आणि एक्सचा न्यू रेशो आहे इथे 10 6 16 20 म्हणजे छेदस्थानी 20 येणार आहे म्हणजे 10/20. 10/20. मग आता इथे आपण छेद समान करून घेणार आहोत म्हणजे दोघांच्या गुणाकाराने छेद येणार आहे 200 आणि यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर 120 मायनस 100. 20 × 20 असे 10 10 100 आणि मग 120 वजा 100 20 छेदी 200 यांनी भाग दिला तर 20 1 20 20 आहे 200 म्हणजेच एक्सचा सॅक्रिफाईस रेशो हा किती येतो तर 1/10. आणि यानंतर आपण वायचा सॅक्रिफाईस रेशो काढूया. वाय सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू, मग आता वायचा ओल्ड रेशो किती आहे बघा इथे 4/10 आणि न्यू रेशो किती आहे तर 6/20 मायनस 6/20. मग आता इथे मग केल्यासारखं तसंच पुन्हा आपण छेद सारखा करणार आहोत आणि तिरकस गुणाकार करणार 20 चौक 80 आणि 10 सक 60. मग 80 वजा 60 20 छेद 200 त्याला आपण लघुरूप करून घेणार म्हणजे भाग देणार 20 1 20 20 आहे 200 म्हणजे वायचा सॅक्रिफाईस रेशो येतो 1/10. बघा विद्यार्थ्यांनो परत एकदा इथे आपण एक्सचा सॅक्रिफाईस रेशो काढताना ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो असं सूत्र लिहिलं. ओल्ड रेशो आहे 6/10 आणि न्यू रेशो आहे 10/20. त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला रेशो मिळाला 1/10. अगदी याच पद्धतीने आपण वायचा सॅक्रिफाईस रेशो काढलेला आहे. त्याचा ओल्ड रेशो आहे 4/10 मायनस न्यू रेशो 6/20. त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला वायचा सॅक्रिफाईस रेशो मिळाला 1/10. म्हणजेच इथे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो मिळतो सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू XY. मग आता एक्सचा रेशो मिळाला आपल्याला 1/10 आणि वायचा पण मिळाला 1/10 म्हणजेच त्यांचा सॅक्रिफाईस रेशो आहे 1:1. अशा पद्धतीने आपण न्यू रेशो दिलेला असताना सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो आपण अजून एक प्रॉब्लेम इथे बघणार आहोत. बघा आपल्याला एक्झाम्पल आहे P and Q are partners sharing profits in the ratio of 7:3. They admit R for 1/5 share of profit which he takes equally from P and Q. Calculate sacrifice ratio and new profit sharing ratio. इथे आता आपल्याला सांगितलेलं आहे की P आणि Q हे दोघं पार्टनर आहे आणि त्यांचा रेशो आहे 7:3 आणि त्यांनी R हा नवीन पार्टनर घेतलेला आहे आणि त्याला प्रॉफिटचा शेअर दिलेला आहे 1/5 आणि त्यांनी तो इक्वल प्रमाणात घेतलेला आहे आणि यावरनं आपल्याला सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा काढायचा आहे. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो
आपल्याला आरचा जो शेअर आहे तो आरचा शेअर किती सांगितलेला आहे तर 1/5. मग आपण सुरुवात करूया. आर्स शेअर इज इक्वल टू 1/5. म्हणजे 1/5 शेअर आरला दिलेला आहे. आणि मग आता आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. सॅक्रिफाईस रेशो ऑफ पी अँड क्यू. मग आता आपल्याला पहिल्यांदा पीचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. पीच सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू हा न्यू पार्टनरचा रेशो आणि पीचा जो रेशो आहे तो पीचा सॅक्रिफाईस रेशो 1:1 आहे. म्हणून त्याला आपण इथे 1/2 याने गुणणार आहोत. गुणाकार केला तर गुणाकार येतो 1/10 म्हणजेच 1/10. त्यानंतर क्यूच सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू आरचा शेअर आहे 1/5 आणि क्यूचा सॅक्रिफाईस रेशो आहे 1/2. म्हणजे मग आता इथे पुन्हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 1/10. म्हणून मग सॅक्रिफाईस रेशो ऑफ पी अँड क्यू. मग पीचा आलेला आहे 1/10 आणि क्यूचा पण आलेला आहे 1/10 म्हणजेच 1:1. मग सॅक्रिफाईस रेशो येतो 1:1. आता आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे आणि न्यू रेशो काढण्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे. न्यू रेशो is equal to old ratio minus sacrifice ratio. आता न्यू रेशो आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे पीचा. न्यू रेशो ऑफ पी. मग आता पीचा ओल्ड रेशो इथे आपल्याला दिलेला आहे 7:3. म्हणजे 7/10 हा पीचा ओल्ड रेशो येतोय. 7/10 मायनस सॅक्रिफाईस रेशो येतोय 1/10 इज इक्वल टू 7 - 1/10. इथं छेद समान आहे त्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार नाही. म्हणजेच आपल्याला इथं उत्तर मिळतं 6/10. त्यानंतर आपण न्यू रेशो ऑफ क्यूचा काढणार आहोत. मग क्यूचा ओल्ड रेशो आहे 3/10 आणि सॅक्रिफाईस रेशो आपण काढलेला आहे 1/10. इथे पण छेद समान 3 - 1 इज इक्वल टू 2/10. हा आपल्याला क्यूचा न्यू रेशो मिळालेला आहे. आता इथे आरचा शेअर किती आहे? आरचा शेअर आहे 1/5. पण आता इथे 6/10 आणि 2/10 जर बघितलं म्हणजेच इथे छेदस्थानी आहे 10. मग आरचा शेअर काढताना सुद्धा आपल्याला इक्वल करावं लागणार आहे छेद. मग छेद इक्वल करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल?
2ने, म्हणजे छेदाला पण 2ने आणि अंशाला पण 2ने गुणायचं. आणि मग गुणाकार येतो 2/10. आणि मग आपल्याला यांचा न्यू रेशो काढता येतो. मग न्यू रेशो इज इक्वल टू P, Q अँड R. मग आता Pचं न्यू रेशो आहे 6/10. Qचा न्यू रेशो आहे 2/10 आणि Rचा रेशो आहे 2/10. म्हणजेच यांचा न्यू रेशो येतो 6:2:2. आता विद्यार्थ्यांनो, तीनही संख्या जर आपण बघितल्या तर तिला एकाच संख्येने भाग जातो आणि तो कोणत्या, तर 2ने. मग 2×3=6, 2×1=2, 2×1=2. म्हणजेच PQ आणि Rचा जो न्यू रेशो आहे तो न्यू रेशो येतो 3:1:1. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 6:2:2 हा रेशो आला, पण याचा आपण अजून स्मॉल रूप करू शकतो, म्हणून ते स्मॉल रूप येतं 3:1:1. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जर न्यू रेशो, सॅक्रिफाईस रेशो काढायचे असतील तर ते आपण काढू शकतो. अर्थात हा भाग प्रॅक्टिसचा आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला ॲक्युरेट करता आलं पाहिजे, तरच आपल्याला न्यू रेशो किंवा सॅक्रिफाईस रेशो हे ॲक्युरेट मिळतील आणि ॲक्युरेट मिळाल्यानंतरच आपला प्रॉब्लेम हा सॉल्व होणार आहे किंवा आपलं बॅलन्स शीट हे टॅली होणार आहे. या ठिकाणी आजचं आपलं हे जे लेक्चर आहे ते संपते. बाकीचा भाग आपण नंतर बघूया. धन्यवाद.